या स्त्रियांनी चुकूनही आषाढी एकादशीला केस धुवू नका, नाहीतर तुमचा उपवास निष्फळ ठरेल। नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीला केस धुतल्याने पुण्याचा नाश होतो। आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व काय? आषाढी एकादशी हे म्हणजे देवशयनी एकादशी, ज्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात आणि संकल्पतेचे मूर्त रूप आहे। या दिवशी केलेला उपवास, जप आणि सेवा 1000 पटीने फळ देतो। पण या पवित्र दिवशी एक चुकीची कृती तुमचं संपूर्ण पुण्य नष्ट करू शकते। थांबा, तुमचा पण उपवास खरंच फळ देणारा व्हावा असं वाटतंय ना तुम्हाला? तर मग ही माहिती इतरांनाही नक्की शेअर करा। आपल्या मित्रमैत्रिणींना, बहिणींना, आईला या व्हिडिओमधून एक लाईक द्यायला सांगा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या वाक्याचा नक्कीच उपयोग करा। आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। केस म्हणजे स्त्रीशक्तीचा प्रतीक आहे। पुराणांमध्ये उल्लेख आहे की स्त्रीचे केस हे तिचे तेजाचे, सौंदर्याचे आणि आध्यात्मिकतेच्या ऊर्जेचे प्रतीक आहे। आषाढी एकादशीसारख्या दिवशी केस धुणे म्हणजे आपल्या शक्तीचा आणि तेजाचं जलात विसर्जन करण्यासारखं मानलं जातं। एकादशीला स्नानाचं विशिष्ट महत्त्व आहे, पण केस धुणं वर्ज्य का मानलं जातं? एकादशीला संपूर्ण शरीर स्वच्छ ठेवणे आवश्यक असतं, पण केस धुवावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तात केसांच्या माध्यमातून आपली ऊर्जा नष्ट करणार। या दिवशी शरीराच्या वरच्या भागातून मस्त केस, यामधून तीव्र आध्यात्मिक ऊर्जा शरीरात साठवली जाते। तेच केस जर तुम्ही धुतले तर निघून जाते। नारद पुराणामध्ये स्त्रियांनी केस धुतल्यास कोणते दोष लागतात असे म्हटले आहे की एकादशीला केस धुतल्यास तीर्थनाश दोष लागतो आणि या दोषामुळे एखादी स्त्रीचा संपूर्ण उपवास, तिचे पूजन आणि तिची भक्ती निष्फळ ठरते। देवाच्या कृपेला ती पात्र राहत नाही। देवी लक्ष्मीचा कोप एकादशीला केस धुतल्यास ओढवतो। म्हणजेच लक्ष्मी देवी म्हणते की ज्या स्त्रीला एकादशीच्या दिवशी सन्मान, संयम आणि नियम पाळता येत नाही, तिच्या घरी मी कधी स्थायिक राहत नाही। लक्ष्मीला शुचिर्भूत म्हणजे अंतःकरण आणि शरीराने पवित्र भक्तिप्रिय असते। कधीच विचार केला आहे का, आध्यात्मिक कुंपण सर्वात जास्त एकादशीला का सक्रिय असतात? एकादशी हा दिवस केवळ शरीराच्या उपवासाचा नाही, तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा असतो। केस धुण्याने तुमचे ऊर्जा क्षय होते आणि त्यामुळे देवाशी जोडलेली तुमची तार तुटते। काही खास गोष्टी ज्या एकादशीला नक्की टाळाव्यात, विशेषतः महिलांनी जर केस धुतले किंवा केस कापले, कंगवा फिरवणे, अनेक शास्त्रीय पद्धतीने सांगितले आहे की या दिवशी केस विंचरणे म्हणजे शरीरातील प्राणशक्तीला बाहेर काढणे। केस सुकवताना उष्ण वाऱ्यावर सुकवणे, यामुळे देखील शरीरातील ऊर्जा स्थिर राहत नाही। संत तुकाराम महाराजांचा सूचनात्मक वचन असं होतं की एकादशी ही देवाशी तादात्म्य साधनाचा दिवस आहे। त्या दिवशी देहातून बाह्य क्रियांचा निवृत्ती आणि अंतर्मुख होणं अपेक्षित आहे। वर्तन कसे संन्यासासारख्या विरोधात आहे, हे पटवून देऊ शकता। एकादशीचे फायदे, केस धुतल्याने ते कसे नाहीसे होतात? उपवासाचे फायदे, शरीरातील दोषांचा नाश, चित्त स्थैर्य, देवकृपा। केस धुतल्याने ऊर्जेचा अपव्यय, चित्त चंचल, देवकृपे अडथळा येतो। गुप्त परंपरा, काही घरांमध्ये एकादशीपूर्व संध्याकाळीच केस धुतले जातात, कारण पुढील 24 तास हे देवाचा वास मानला जातो आणि त्या काळात केस धुणं म्हणजे देवीच्या उपस्थितीत आपलं शुद्ध रूप घालवणं मानलं जातं। महिलांनी जर चुकून एकादशीला केस धुतले तर काय करावे? भगवद्गीतेतील 15वा अध्याय वाचा। एकादशी दिवशी संध्याकाळी तात्काळ श्री विष्णूंच्या चरणी क्षमा याचना करावी। श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा एकादशी व्रत कथा वाचावी। पाणी पिऊन उपवास मोडू नये, पण मनोमन प्रायश्चित्त घ्यावे। कृपा हवी असेल तर फक्त अन्नत्याग पुरेसा नाही, तर नियम, संयम आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम हवाच। जर तुम्ही ही एक चूक टाळली तर देवाची कृपा तुमच्यावर अविरत होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।